हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आषाढ महिना सुरू झाला आहे आणि दर बुधवार असो दर रविवार असो कोणाची नाही कोणाची पार्टी सुरूच आहे का. तर आषाढ महिन्यामध्ये आपण नॉनव्हेज खाऊन घेतो. श्रावणमध्ये परत एक महिनाभर पाळलं जातं. त्यानंतर सणही बरेचसे सुरू होतात, त्यामुळे फारसं खाल्लं जात नाही. तर त्यामुळं मी आज आषाढ स्पेशल हे चिकन बनवले. तर अर्धा किलो चिकन स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घेतलं आहे. त्यामध्ये घातलं आहे चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे आलं लसूण पेस्ट. त्यानंतर 2 चमचे घातलेले आहे धना जिरा पावडर आणि कसुरी मेथी घालायची 1 चमचा आणि त्यानंतर घालणार आहे एका लिंबाचा रस. तर लिंबू थोडं छोट्या साईजचं आहे, अगदी मोठं असेल तर अर्ध्याच लिंबाचा रस घाला. कसं मी शक्यतो दह्याचा वापर करत असते चिकनमध्ये, तर कधी दही नाही वापरलं तर लिंबू असं मॅरिनेशनला घालत असते. तर छान टेस्ट येते त्यानं. तर आता आपण हे चिकनला सगळा मसाला छान असा चोळून घेणार आहोत. सगळ्या पीसला व्यवस्थित मसाला लागेल असा चोळून घ्यायचं आहे आणि ते आता एक 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर मी ते साईडला झाकून ठेवलं, तोपर्यंत कांदा वगैरे बाकीची चिराचिरी काही मसाला होता ते करून घेतला आणि आता आपण भाजीला सुरुवात करूयात. तर एक कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे बटर आहे ते घातलं. तेल आणि बटर चांगलं मेल्ट झालं की त्यानंतर आपण घालूयात त्यामध्ये काही खडे मसाले. तर 2 तमालपत्र घातलेत, 1 दालचिनीचा तुकडा घातला आहे, त्यानंतर 2 स्टारफूल घातलेत आणि 2 हिरव्या वेलच्या. बस एवढेच मसाले घातलेत. आपण लवंग मिरी घातलेली नाही आहे, कारण आपण गरम मसाला पावडर घालणार आहोत आणि परत हे खडे मसाले असतील तर फार तिखट होईल भाजी. त्यानंतर या 4 मिरच्या अशा मधून काप केलेल्या आहेत ते घातलेत. ती मिरच्या थोड्याशा तळल्या गेल्या की त्यामध्ये घालायचा आहे उभा चिरलेला कांदा. तर हे मोठ्या साईजचे 3 कांदे आहेत, ते स्लाईसमध्ये पातळ असे कट केलेले आहेत. तर आता कांद्याचा पूर्ण कलर चेंज होऊन अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो तेलावर परतवून घ्यायचा आहे. तर बघू शकता कांद्याचा कलर छान असा चेंज व्हायला लागला आहे आणि कांदा असा चांगला भाजला गेला की नंतर आपण घालणार आहोत टोमॅटो प्युरे. तर हे 2 टोमॅटोची प्युरे आहे, कच्चेच टोमॅटो वाटलेले आहेत 2. तर आता हे प्युरे आपण तेलावर चांगलं परतवून घेणार आहोत. त्यातला पाण्याचा अंश पूर्ण आटून जाईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचे आणि चांगलं ते सगळं परतवलं गेलं की नंतर आपण घालूयात काही मसाले. तर हा चिकन मसाला आहे तो मोठे 2 चमचे घातला आहे. 1 चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे. आणि आता हे मसाले सगळे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. मसाले टाकताना मी मापातच टाकलेत, कारण आपण हिरवी मिरचीचा वापर केला आहे. आलं लसूण पेस्ट घरी बनवलेली आहे, त्यामुळंही तिखटपणा येतो भाजीला थोडा, त्यामुळं मग मी तिखट त्या प्रमाणातच घातलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. सगळे मसाले छान असे परतवून झाले, त्याची छान ग्रेव्ही तयार झाली की त्यामध्ये घालायचं आहे मॅरिनेट केलेलं चिकन आणि चांगलं आता हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता मी त्याला चांगलं अगदी छान असं मिक्स करून घेतलं आहे. आणि आता काही मीठ तर आपण मॅरिनेशनला घातलं होतं, त्यामुळे वरून मीठ वगैरे घालायची काही एक गरज नाही आहे. त्यानंतर थोडीशी मी वरून कोथिंबीर घालणार आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतरही ते सगळं मिक्स करून नंतर आपण ते झाकून ठेवणार आहोत. तर आज मी यामध्ये पाण्याचा म्हणजे शक्यतो वापर करणार नाही, अगदी थोडंसं पाणी घालणार आहे. आपल्याला आज हे वाफेवरच शिजवायचं, कारण झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटतं. तर हे अगदी अर्धा कप पाणी असेल एवढंच मी पाणी घातलेलं आहे आणि आता झाकण ठेवून आपण हे चिकन शिजवून घेणार आहोत. तर मधून फक्त आपण झाकण काढून सतत ढवळून घेणार आहोत. तर बघू शकता त्याला पाणी आपण तर घातलंही नव्हतं एवढं, तरी त्याला पाणी सुटायला लागलं आणि अजून पुढे जसं चिकन शिजतील ना तसं ते थोडंसं पातळसर होत जातं. तर बघू शकता अशा प्रकारे. तर आता झाकण ठेवून आपण परत शिजवून घेऊयात. असं 2 ते 3 वेळा मी झाकण काढून मधून ढवळून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आपण बारीकच ठेवलेली आहे आणि चिकन शिजत आलं की नंतर त्यामध्ये घालणार आहोत ही 2 चमचे फ्रेश क्रीम. तर ही घरच्या दुधावरची साय आहे, तुम्ही त्याऐवजी फ्रेश क्रीमचा वगैरे वापर करू शकता. आणि जरा आज पाऊस पडतो आहे त्यामुळं हवा खूप सुटलेली आहे, तर ते वाफ जी आहे तर ती कढईवरच येते आणि आपल्याला जरा याच्यामध्ये क्लिअर दिसत नाही, हे माझ्या नंतर लक्षात आलं. तर आता त्यानंतर मी एका पेल्यामध्ये 2 कोळसे ठेवलेले आहेत चांगले गरम करून आणि त्यावर थोडंसं तेल घातले, तुम्ही तुपही घालू शकता आणि त्याचा धूर जो आहे ते आपल्याला त्याला स्मोक द्यायचा आहे.
तर ते त्याच्यावर तेल घालून आपण झाकण ठेवून एक 5 मिनटं परत मी झाकून ठेवलं पूर्ण ते कोळसे म्हणजे थंड होईपर्यंत. आणि आता त्याला छान असा स्मोकही बसलेला आहे. चिकन आपलं शिजून रेडी झालेलं आहे आणि आता आपण ते सर्व करणार आहोत. तर मी आता ते बाउलमध्ये काढून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून म्हणजे थोडीशी ग्रेव्ही करू शकता. पण आज मी अगदी ढाबा स्टाईलमध्ये चिकन मसाला बनवलेला आहे, त्यामुळं तो असाच टाईप थोडासा असा लपथबा टाईप असतो. तर आता आपली आजची चिकन थाळी रेडी झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते. तर हा चिकन मसाला बनवलेली प्लेट आपण ठेवलेली आहे. त्यावर वरून कोथिंबीर आणि फ्रेश क्रीमनं गार्निश केलेलं आहे. त्यानंतर कांदा आणि लिंबू, की जे आपल्या नॉनव्हेजच्या थाळीची जान असतं, कांदा लिंबू. त्यानंतर गरमागरम हा इंद्रायणी तांदळाचा भात आहे आणि त्यानंतर भाकरी. तर आज बाजरीची भाकरी बनवली, अगदी गरमागरम आणि छान असा आपला हा मेन्यू तयार झालेला आहे. तर या जेवायला आणि नक्की या अशा प्रकारे चिकन मसाला तुम्ही ट्राय करा, तुम्हाला आवडेल. आणि गरमागरम भाकरीसोबत सर्व करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.